दरम्यान नागपुरामध्ये आरएसएसचं महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक आज आयोजित करण्यात आलंय। भाजप शिवसेनेचे आमदार आणि मंत्री बौद्धिकाला सध्या उपस्थित आहेत। उपस्थित आमदारांनी हेडगेवारांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन आदरांजली दिली। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे हे देखील रेशीम बागेमध्ये दाखल झालेत सकाळीच। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार मात्र अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित आहेत, मात्र अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार इथे अनुपस्थित आहेत असं पाहायला मिळतंय। दरम्यान महायुतीच्या आमदारांना हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात मार्गदर्शन करण्यात येत आहे। त्याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी रजत वसिष्ठ यांनी। डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरामध्ये हेच महर्षी व्यास सभागृह आहे, ज्या ठिकाणी सर्व महायुतीचे जे आमदार आहेत ते डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केल्यानंतर आतमध्ये जाऊन बसलेले आहे। आणि याच सभागृहामध्ये संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून संघ कार्याची माहिती जी आहे ती सर्व आमदारांना दिली जाईल आणि सोबतच जे काही महत्त्वाचे समाजासमोरचे जे प्रश्न असतात त्याबद्दलची चर्चा जी ती होणार आहे। जेवढे आमदार आणि वरिष्ठ नेते सकाळपासून या ठिकाणी पोहोचलेले आहेत ते आता सर्व या महर्षी व्यास सभागृहामध्ये जाऊन आतमध्ये बसलेले आहे। आता आपण पाहू शकता की सुरेश खाडे जे भाजपचे नेते आहेत ते आतमध्ये चालले आहे। याच्यापूर्वी एकनाथ शिंदे आणि इतर जे सर्व वरिष्ठ नेते जे आहेत ते महर्षी व्यास सभागृहामध्ये जाऊन बसलेले आहेत आणि थोड्या वेळानंतरच या ठिकाणी जे संघाचे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत सर्व आमदारांची चर्चा जी आहे ती या ठिकाणी होणार आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते या ठिकाणी आलेत। बावनकुळे साहेब, आज तर प्रतिक्रिया सध्या ते देत नाही आहे, मात्र आज महायुतीचे आमदार मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आणि जो म्हटलं जातं की जे बौद्धिक या ठिकाणी आमदारांना दिलं जातं तर तो याच महर्षी व्यास सभागृहामध्ये ती प्रक्रिया पार पडते आणि संघ कार्य जो आहे समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संघाकडून जो काम केला जातो त्याची माहिती जी आहे ती लोकप्रतिनिधींना व्हावी या उद्दिष्टाने हा संपूर्ण आयोजन जो आहे तो केला जातोय। कॅमेरामॅन अमोल देशमुख सह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।